श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच महाशिवरात्री जी आहे तर ती येत आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेवांची खास करून पूजा, सेवा, आराधना जी आहे तर ती केली जाते. भोळे महादेव आहेत. आपण जितकी मनापासून आणि श्रद्धेने देवादिदेव महादेवांची सेवा करतो तर त्या सेवेचं निश्चित फल आपल्याला देवादिदेव महादेव नक्कीच प्राप्त करून देत असतात. म्हणूनच आता महाशिवरात्री पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा, यंदा महाशिवरात्री ही रविवारी 15 फेब्रुवारी 2026 आलेली आहे आणि या दिवसाची तिथी ही चतुर्थी असणार आहे. तिची सुरुवात ही 15 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:05 होणार आहे आणि तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 होणार आहे. महाशिवरात्री हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ तितकाच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवादिदेव महादेवांची खास विशेष पूजा, सेवा केली जाते. तर ही पूजा कशी करायची आहे, पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी, 4 प्रहर ही पूजा केली जाते. म्हणजे 4 वेळेला आपण ही पूजा करू शकता. तर हे पूजेचे 4 शुभ मुहूर्त कोणते असणार आहे, त्याचबरोबर शिवपिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती आपण कोणत्या वस्तू चुकून सुद्धा अर्पण करायच्या नाही किंवा आपल्याला कोणती चूक करायची नाही अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून टाईप करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वर्षभरामध्ये 12 शिवरात्री येत असतात, परंतु त्यापैकी महाशिवरात्री ही अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ असते. 15 फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही महाशिवरात्री येत असते. आता महाशिवरात्री जी आहे तर ती 15 फेब्रुवारीला आलेली आहे. असं म्हटलं जातं की माता पार्वती आणि भगवान देवादिदेव महादेव यांचा विवाह सोहळा म्हणून महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर तो मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी शिव मंदिरामध्ये देवादिदेव महादेवांना अभिषेक करत असतो. या दिवशी जे महादेवांचे भक्त आहेत तर ते महाशिवरात्रीचा उपवास करतात, व्रत करतात. त्याचप्रमाणे देवादिदेव महादेवांची विशेष पूजा ही या दिवशी केली जाते. ही पूजा कशी करायची आहे तर बघा, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर मग एखाद्या पवित्र नदीचं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या मनातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होईल. त्यानंतर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान आवर्जून करायचे आहे, कारण की पांढरा रंग हा शुभतेचा आणि शांततेचा प्रतीक आहे. त्याचबरोबर देवादिदेव महादेवांच्या आवडीचा रंग आहे आणि त्यांना शांत करणारा सुद्धा रंग आहे. या दिवशी जरी आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसले तरी चालतील, परंतु चुकून सुद्धा आपल्याला भडक रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी पूजेसाठी अजिबात परिधान करायचे नाहीत. आपण ही पूजा घरी करू शकता किंवा मग जवळपास कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करू शकता.
महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण शिव मंदिरामध्ये जात असतो. मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी विधिवत पूजा करणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण घरीच ही पूजा करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, किंवा मग ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आहे तर तुम्ही या दिवशी पारद शिवलिंग किंवा मग पितळेचं शिवलिंग, चांदीचं शिवलिंग जे आहे तर ते आवर्जून खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये देवादिदेव महादेवांचं शिवलिंगावरती मनापासून मनोभावे सेवा करून अभिषेक करून स्थापन या दिवशी तुम्ही करू शकता. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ज्या वेळेमध्ये पूजा करायची आहे, ज्या शुभ मुहूर्तावरती ही पूजा करायची आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्याभोवती छानशी अशी आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्यावरती पांढऱ्या रंगाचं आपल्याला कापड अंथरून घ्यायचं आहे. पाटावरती आपण जे पांढऱ्या रंगाचं कापड अंथरणार आहेत ना, तर ते शक्यतो करून कॉटनचं घ्या आणि कोरच घ्या. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्यावरती एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावू शकता तुम्ही. त्या दिव्याला सर्वप्रथम तुम्हाला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहे. मनोमन दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची खास विशेष पूजा करायची आहे. एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर मग तुम्ही सुपारी जी आहे तर ती घेऊ शकता. सुपारीवरती मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती किंवा सुपारी घेतलेली असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे आणि मनोमन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर एका तांब्याच्या तामणामध्ये जे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर ते तामणामध्ये ठेवायचं आहे आणि शिवलिंगाला देखील आपल्याला पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गंगाजलाचा अभिषेक तुम्ही करू शकता, पंचामृताचा अभिषेक करू शकता किंवा मग कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता. आपल्याला जसं शक्य झालं त्याप्रमाणे पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि फक्त आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी स्वच्छ पाण्याने अभिषेक केला शिवपिंडीवरती तरी देखील चालणार आहे. नंतर आपल्याला हे शिवलिंग अलगद आपल्याला उचलून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांशेजारी त्या चौरंगावरती मांडायचं आहे. महिलांनी शिवलिंगावरती अभिषेक करताना शिवलिंग जे आहे तर ते चोळू नये, घासू नये, कारण पुरुष देवतेच्या कोणत्याच अंगाला स्पर्श करण्याचा अधिकार हा महिलांना नसतो. त्यामुळे शिवपिंडीवरती स्त्रिया जेव्हा अभिषेक करतात त्यावेळेला फक्त आपल्याला वरून धार सोडायची असते आणि धार आपल्याला अशी टाकायची आहे अभिषेक करत असताना जेणेकरून आता काही वेळा बऱ्याच वेळा असं देखील लक्षात येतं की आपण पाणी शिवलिंगावरती अर्पण करतोय, लांबून करतोय किंवा वरतून करतोय, ते पाणी जे आहे तर ते आपल्या अंगावरती उडतंय शिंतोडे. तर आपल्याला याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला शिंतोडे आपल्या अंगावरती उडणार नाही. अशा पद्धतीने हळूवार शिवलिंगाला तांब्याचा लोट्याचा स्पर्श होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. हळूच आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम पठण करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पाटावरती बरोबर मध्यभागी थोड्याशा पांढऱ्या अखंड अक्षदा ठेवायच्या. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू नाही टाकलं तरी देखील चालणार आहे. त्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाला स्वच्छ सुगंधी अत्तर लावायचं आहे. त्यानंतर भस्म लावायचं आहे. चुकून देखील आपल्याला देवादिदेव महादेवांना हळदी कुंकू लावायचं नाही आहे. त्याचप्रमाणे शिवलिंगावरती आपल्याला 108 बेलाची पानं अर्पण करायची आहे. जरी आपल्याकडे 108 बेलाची पानं नसेल किंवा मिळत नसतील तर तुम्ही एक बेलाचं पानसुद्धा अर्पण करू शकता. आणि यानंतर तुमच्याकडे जर शमीपत्र असेल तर आवर्जून देवादिदेव महादेवांना शमीपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्राचं टोक हे देवाकडे आणि देठ जो आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर पांढरी फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे. चुकून देखील चाफ्याचं फूल आपल्याला अर्पण करायचं नाही. त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही महाशिवरात्रीची पूजा करायची आहे.
त्यानंतर धोत्र्याचं फळ जे आहे, फूल जे आहे, तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. कारण धोत्र्याचं फळ किंवा फूल जे आहे तर ते देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय फळ आहे. म्हणून काट्याचं फळ असतं बघा, तर ते फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. चिमूटभर काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही पंचामृत किंवा दूध साखर ठेवू शकता किंवा फळे देखील ठेवू शकता. याप्रमाणे आपल्याला पूजन करायचं आहे. या पूजेमध्ये आवर्जून आपल्याला ठेवायचं महाशिवरात्रीची पूजा ही सकाळी करावी की संध्याकाळी करावी. तसं बघायला गेलं तर देवादिदेव महादेवांची पूजा ही खास आणि शुभ वेळ मानली जाते, तो म्हणजे प्रदोष काळ. शक्यतो करून आपल्याला प्रदोष काळामध्येच पूजा करायची आहे देवादिदेव महादेवांची. कारण प्रदोष काळ केव्हा असतो तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला 5:30 ते 7:30 हा जो काळ असतो तर तो प्रदोष काळ मानला जातो. या काळामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. कारण की ही वेळ जी आहे तर ती अतिशय अत्यंत शुभ मानली जाते. यंदाचे जे 4 प्रहरचे शुभ मुहूर्त असणार आहे तर ते असे असणार आहे. प्रथम प्रहर पूजेचा मुहूर्त असणार आहे 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:22 द्वितीय प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त 15 फेब्रुवारीला रात्री 9:22 ते मध्यरात्री 12:34 असणार आहे. तृतीय प्रहरचा पूजेचा शुभ मुहूर्त हा 16 फेब्रुवारीला रात्री 12:34 म्हणजे 15 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा 16 फेब्रुवारी चालू होईल ना तर त्यावेळेला रात्री 12:34 ते पहाटे 3:46 असणार आहे. आणि चतुर्थ प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त हा 16 फेब्रुवारीला पहाटे 3:46 ते सकाळी 6:59 म्हणजे 7 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे 4 प्रहर शुभ मुहूर्त असणार आहे. त्याचप्रमाणे अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त ज्याला निश्चित काळ म्हटलं जातं तर तो असणार आहे रात्री 12:05 ते रात्री 1:01 म्हणजे 15 फेब्रुवारीची जी मध्यरात्र असणार आहे ना, जेव्हा 16 फेब्रुवारी सुरू होणार आहे त्यावेळेला रात्री 12:05 ते 1:01 अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. या वेळेमध्ये सुद्धा आपण ही पूजा करू शकता. बेलपत्राशिवाय देवादिदेव महादेवांची पूजा जी आहे तर ती अधुरी मानली जाते. त्यामुळे पूजेमध्ये बेलाची पानं ही आवर्जून एक तरी असायलाच हवीत. बेलपत्र आणि जल हे देवादिदेव महादेवांना शांत ठेवण्याचं काम करत असतं. त्याचप्रमाणे बेलपत्र तोडताना झाडाला नुकसान होणार नाही किंवा इजा होणार नाही, दुःख पोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एक बेलपत्र व्यवस्थित तोडायचं आहे. तोडत असताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि बेलपत्र चुकून सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं बेलपान जे आहे तर ते चुकून देखील तोडायचं नाही. अगोदरच्या दिवशी आपल्याला बेलपत्र तोडून आणून ठेवायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र घरी आणून ठेवायचे आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे फाटलेलं तुटलेलं शिवपिंडीवरती बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं नाही आहे. आपल्याला बेलाचं पान नाही मिळालं तर इतर व्यक्तींनी जी काय बेलाची पानं अर्पण केलेली आहे तर ती स्वच्छ धुवून पुसून आपण परत अर्पण करू शकता. काही अडचण नाही, कारण की देवादिदेव महादेवांना या गोष्टी सर्व मंजूर आहेत. आपण तेच पान आपण उचलून घेऊन परत स्वच्छ धुवून परत अर्पण करू शकता. शक्य असेल तर पिवळं चंदन, लाल चंदन देवादिदेव महादेवांना अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे. तुमच्या मनातील जी काय इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. देवादिदेव महादेवांना मनोमन सांगायचे आहे. 3 वेळा टाळी वाजवायची आहे शिवलिंगाजवळ आणि बम बम बोले बोलायचं आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे. तर शक्यतो करून अनवाणी पावलांनी जाण्याचा प्रयत्न करा. अनवाणी पावलांनी जाणं म्हणजे चप्पल न घालता जाणं. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजेचा मुहूर्त मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर केलेला आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. ज्यांना काही
समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा, कमेंट करत जावा आणि इतर मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ मैत्रिणींनो जास्तीत जास्त पोहोचण्याचं काम करा. सपोर्ट करा, साथ द्या आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव सर्वांनी आवर्जून टाईप करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.